Welcome friends. In this session, we will be going to discuss next type of sentence, which is here in front of you, the exclamatory sentence. What do you mean by, first of all, we understand exclamatory sentence. Exclamatory sentence, we use our sudden feelings of joy, sorrow, hatred, anger, surprise, या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये जर बघितल्या तर भावनेच्या भरात अचानकपणे उद्भवणाऱ्या आपल्या फिलिंग्स, त्याच्यामध्ये दुःख, आनंद, त्याचबरोबर आपल्याला होणारी वेदना, त्याच्यानंतर खेद इत्यादी व्यक्त करण्यासाठी जी वाक्य वापरली जातात, जे एक्सक्लेमेटरी वर्ड यूज केले जातात आणि त्या वाक्यामध्ये त्याचा यूज केला जातो, त्या एक्सक्लेमेशन्समुळे, त्या स्पेसिफिक वर्डमुळे आपल्याला पुढे वाक्यात काय होणार आहे याचा अर्थ कळतो. अशा सेंटेन्सेसना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हटलं जातं. इथे तुम्ही एक्झाम्पल्स बघू शकताय. वी हॅव सम एक्झाम्पल्स फॉर इट. पहिलं एक्झाम्पल आहे जॉय. आता आनंद झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि या आनंद व्यक्त करण्यासाठीचं जे ते इमेज आहे तुमच्यासमोर. त्याच्यानंतर वी हॅव अ सॅडनेस, दुःखद मुवमेंट आहे, दॅट इज मोजीज फॉर यू. देन वी हॅव सरप्राईज, आश्चर्य, याच्यासाठी हे अशा पद्धतीचे एक मोजीज आहे. नाऊ वी हॅव सम एक्झाम्पल्स. इथे तुम्ही बघू शकता या सेंटेन्स मध्ये हुर्रे हा एक्सक्लेमेटरी वर्ड आहे आणि त्या वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल आहे, त्याच्यानंतर इथे एक्सक्लेमेटरी साईन दिलेली आहे. म्हणजे इथेच तुम्हाला कळतं किंवा आनंददायक बातमी आहे. त्यानंतर पुढे स्टार्ट होणारं पहिलं लेटर सुद्धा वी हे प्रोनाउन आहे, त्याचं लेटर कॅपिटल आहे. रिझन वाय, कारण तिथेच ते वाक्य संपून दुसरं वाक्य पुढे क्लॉज चालू होतोय आणि या पद्धतीनं तुम्हाला पंक्च्युएट इट म्हणून एक मार्कासाठी क्वेश्चन असतो आणि जनरली एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच विचारले जातात. सो ट्राय टू अंडरस्टँड. बऱ्याच वेळेला इकडे शेवटी एक्सक्लेमेशन दिलेलं असतं आणि आपण त्याला राईट करतो, परंतु ते सिच्युएशनल आहे. जर याच ठिकाणी ब्रिलियंट हा वर्ड यूज केलेला असता शेवटी आणि तिथे एक्सक्लेमेटरी साईन असतं तर डेफिनेटली ते करेक्ट होतं. किंवा हिप हिप हुर्रे असं असतं तरी सुद्धा शेवटी दिलेलं एक्सक्लेमेशन करेक्ट असतं. त्यामुळे ट्राय टू अंडरस्टँड इट इन अ बेटर मॅनर. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मुलं गोंधळ करताना हुर्रे, वी हॅव ओन द मॅच. देन वी हॅव नेक्स्ट सेंटेन्स दॅट इज आलस. इथे तुम्हाला बघायला मिळेल की काहीतरी दुःखद घटना आहे. आलस, माय ब्रदर फेल्ड अगेन. So see, alas, hooray, wow, ouch, then brilliant, bye-bye, then we have bravo, then we have yummy, then we have aha, then we have shh, then we have ahem. A lot many exclamations are not there in any language. Around 40 to 30 words you need to understand there, and then you can be able to express your sudden feelings. Then whatever the moment is there, that sad moment will be there, or let's say we can say a like happy moment is there or surprise is there. So we have next sentence, we have a surprise here. Wow, what a beautiful place, किती छान जागा आहे असं म्हणते. Oh हो, that is excellent. आता इथे बघा, या वाक्याच्या शेवटी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन देता येतं, कारण इथे ऑलरेडी स्वल्पविराम आहे. ओके, देन वी हॅव नेक्स्ट सेंटेन्स दॅट इज यू आर अमेझिंग. सी, या ठिकाणी अमेझिंग हा वर्ड यूज केलाय आणि अमेझिंगच्या शेवटी एक्सक्लेमेशन दिले. तर इथे यू आणि इथे हे विअर याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स यूज केलेले नाही. कारण का, तर लक्षात घ्या, वर हा सहाय्यकारी क्रियापद आहे, इथे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद यूज केले. ज्या वेळेला स्पेसिफिक एक्सक्लेमेटरी वर्ड संपल्यानंतर प्रोनाऊनचा किंवा स्पेसिफिक सब्जेक्टचा यूज केलेला असतो, त्यावेळेला त्या वाक्यात एक्सक्लेमेशन अगोदर एक्सक्लेमेटरी वर्डचे असतं आणि शेवटी फुल स्टॉप असतो. सो कीप इन माइंड, लक्षात ठेवा मित्रांनो. देन ही इज नॉट डुईंग राईट. देन वी हॅव यू डिड अ रिअली गुड जॉब. सो सी, वाव, आय रिअली कॅनॉट बिलीव्ह वी डिड दॅट. देन वी हॅव माय गॉड. आता इथे तुम्हाला एक्सक्लेमेशन बघायला मिळते बघा, आणि इथे दोज हे प्रोनाऊन आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. तर इथे तुमचं कॅपिटल आहे आणि पुढे शेवटी फुल स्टॉप आहे. सो कीप इन माइंड, या पद्धतीने तुम्हाला हे सगळं समजून घ्या. अंडरस्टँड अँड दिस विल हेल्प यू अहेड अलॉट. सो सी, वी हॅव नेक्स्ट दॅट इज ग्रेट. बघा, देन वी हॅव हाऊ सॅड इज दिस. सो दॅट्स इट फॉर दिस सेशन.